अतिवृष्टी अपहार प्रकरणात तहसीलदार शीतल सोलाट यांना मुख्य आरोपी बनवा. शिवसेना उभाटा. तालुका प्रमुख गजानन वाघ याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हे शाखा पोलिसांनी अतिवृष्टी अपहार प्रकरणी तिघांना अटक करून 25 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना तुरुंगवास सुनावला. 22 जुलै 2023 अतिवृष्टी प्रकरणात जळगाव जामोद तालुक्यातील अनेक बनावट शेतकरी दाखवून त्यांच्या नावे शासकीय मदतीची रक्कम अशा बनावट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून कोट्यवधी रुपयांचा शासनाला चुना लावण्यात आला. यावेळी भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येतात. तत्कालीन तहसीलदार शीतल सोलाट यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे तिघांविरुद्ध तक्रार दिली. तेव्हापासून आरोपी फरार झाले होते. आरोपींनी नागपूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळण्यापासून आरोपी फरार आरोपींना अटक करण्यासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना महिन्याचा कालावधी लागला. या गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी तहसीलदार शीतल सोलाट यांचा बनवा अशी मागणी शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी केली आहे. तसेच गजानन वाघ यांनी म्हटले की सादर अपहार प्रकरणात असणारे दलाल ग्रामीण भागातील आपले सरकार केंद्राचे काही संचालक यांना सुद्धा आरोपी करून अतिवृष्टीच्या लाभापासून असलेले शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई करून मोबदला देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार यांचा थंब लागल्याशिवाय अतिवृष्टीचे पैसे निघत नाही. या सर्व विषयाची माहिती तहसीलदार महिलांना असताना अतिवृष्टीच्या नावाखाली शासनाला लाभार्थ्यांच्या नावाची यादी दाखवून दिशाभूल करण्यात आली. तसेच संबंधित जळगाव जामोदमधील दलाल व आपले सरकार केंद्राचे 3 चालक यांनी संगनमत करून खोटे लाभार्थी दाखवले व त्यांच्या नावाच्या खाली सरळ पैसे खाल्ले. जळगाव जामोद तहसील कार्यालये अंतर्गत आपले सरकार चालवणारे 3 व्यक्तींचे फक्त परवाना रद्द करून विना कारवाईचे का सोडण्यात आले. या सर्व अतिवृष्टी संबंधित प्रकरणाची सखोल माहितीसाठी शिवसेना उभाटा यांनी पुरावासह गुन्हे शाखेचे अशोक लांडे साहेब बुलढाणा यांच्याकडे पुरावे सादर केले आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.